प्रामाणिकपणाने निवेदन करणं त्यांच्या चरणाजवळ मनोमन निवेदन त्या ठिकाणी एकंदर करणं हा मुख्य त्या ठिकाणी उद्देश आहे. कारण शास्त्र असं सांगतं, कृतज्ञ नाही बनता आलं तरीही कृतज्ञ व्हायचं, असं शास्त्र म्हणतं. कृतज्ञ व्हायचं काही झालं, कृतज्ञ होणं याचा अर्थ केलेला जो काही उपकार आहे त्या उपकाराचं विस्मरण होणं किंवा ते विसरून जाणं किंवा त्याला किंमत न देणं. विसरणं अथवा किंमत न त्याला देणं केलेला उपकार आहे. काहीतरी महत्त्वाची माझी वेळ त्या ठिकाणी भागलेली किंवा महत्त्वाची गोष्ट मला कळलेली त्या वेळा तिथे काही फुलपेनी त्या ठिकाणी कळली, त्यांच्या दयेमुळं त्या ठिकाणी गोष्ट कळली. वास्तविक मी असं काही दिलेलं नाही त्याला किंवा मी त्याला काही देऊही शकत नाही, पण तरीही काहीतरी कृपा करून ती काहीतरी माझी वेळ भागली, मोठं संकट माझी निवृत्त झालेली, आपत्ती जी ती माझी एकंदर आपत्ती निवृत्त झाली. किंवा मी विरुद्ध मार्गाला चाललो होतो, तिथं कुठंतरी प्रतिबंध पडला. मी कुठंतरी अधोगतीला चाललो होतो, ती कुठंतरी प्रतिबंध पडून पूर्णगती माझी त्या ठिकाणी सुरू झाली. त्या काही सामान्य गोष्टी नाही, ह्या फार मोठ्या एकंदर गोष्टी. पैसे देऊनही या गोष्टी मिळत नाहीत असं लक्षात ठेवायचं. गती, मला गती पाहिजे, कुठं मिळेल, कुठल्या बाजारामध्ये मिळणार आहे, मुळात गती म्हणजे काय हेच माहीत नाही कोणा. ती गती आपल्याला मिळायची कशी? तसं गती ही गोष्ट फक्त सद्गुरुनाथ त्या ठिकाणी देऊ शकतात, दुसरं कोणी नाही. एक तर अधिकार संपन्न असेल तर त्या जन्मामध्ये त्याला मुक्त त्या ठिकाणी करू शकतात, आणि नसेल तर गती तरी त्याला देतात. गती देणं म्हणजे काय आहे त्याचं उत्तर ते आत्ता सूक्ष्म देह जो आपला आहे, परवा मी काही चिंतन सांगितलं, या स्थूल देहाच्या अंतर्गत सूक्ष्म देह, आणि जोपर्यंत स्थूल देह माझा आहे म्हणजे दिसणारं शरीर, तोपर्यंत काही अंशी माझं नियंत्रण त्या सूक्ष्म देहावर. एखादी गोष्ट बघायची का बघायची नाही हे कोण ठरवतं? बघतोय सूक्ष्म देह, त्या डोळ्यांचा काही उपयोग नाही, आतून प्रेरणा आहे. चेतना म्हणून जी आहे ते आतमध्ये, कान आतमध्ये, हे फक्त ठिकाण आहे उपलब्ध. श्रवण या ठिकाणी, श्रवणेंद्रिय या ठिकाणी आहे, नेत्रेंद्रिय या ठिकाणी हे दाखवणारे. हे म्हणजे डोळे नाही, आतमध्ये डोळे. कान म्हणजे हे नाही, या ठिकाणी कान आहे. असं आतमधलं जे काही इंद्रिय आहे ते मुख्य त्या ठिकाणी इंद्रिय असं राहत. डोळे चांगले असतात एखाद्याचे, पण तुम्हाला दिसत नाही, आता दिसणंच बंद झालं. डोळे व्यवस्थित आहे, त्यात काही फरक झाले. काय झाली गडबड आहे? काही नाही, आतूनच बिघडलं आहे. आतलं जे काही यंत्र आहे ते सगळं त्या ठिकाणी बिघडलेलं आहे. म्हणजे आतलं जे इंद्रिय असेल ते महत्त्वाचं इंद्रिय, आणि ते सूक्ष्म देहाशी निगडीत आहे असं शास्त्र. सूक्ष्म देह महत्त्वाचा आहे, आणि या सूक्ष्म देहावर नियंत्रण मी या स्थूल देहाच्या योगाने करू शकतो. बघायचं का बघायचं नाही मी ठरवू, ऐकायचं का ऐकायचं नाही मी ठरवू, स्पर्श करायचं का करायचं नाही मी ठरवू. ठीक आहे, आतून लाभ प्रेरणा असेल, पण नियंत्रण करणारं कोण आहे? तर उत्तर आहे हा स्थूल देह आहे. आणि समजा हा स्थूल देह जर संपला तर सूक्ष्म देह संपत नाही, स्थूल देह संपतो, मग सूक्ष्म देह त्या ठिकाणी संपत नाही. मग त्याला नियंत्रण करणारं कोण आहे? हा तर संपला, नियंत्रण करणारा सूक्ष्म देह तर आहे. मृत्यू म्हणजे याच्यातून निघणं आहे, याच्यातून सूक्ष्म देह फक्त निघतो आणि स्थूल देह टाकून देतो मग. आणि हा स्थूल देह सूक्ष्म देहावर नियंत्रण करतो, ताबा मिळवू शकतो. हे कर, हे करणार, अमुक गोष्ट करणार. खाण्याची गोष्ट आहे, खायचं का खायचं नाही कोण ठरवायचं?
त्याचं उत्तर मी ठरवतो, अपथ्य आहे, होऊ नको म्हणून डॉक्टरांनी सांगितलेले नाही. फार आग्रह झाला मग फार आग्रह झाले की उत्तर असेल, उत्तरात टाकल पानात, आपण जे पानात टाकून त्याला काय करावं नाही म्हणून विनवणी करून त्याला सांगितलं साखर मला चालत नाही. आता तो नाही काही होत नसतं खा, काही होत नसतं खा, पानात वाढून गेला. आता काय करायचं? तर उत्तरे त्याच्यासाठी ते खाऊन त्याच्या आग्रहाखातर एखादी गोळी वाढवायची नाही आपली कायमची. तो येत नसतो पुन्हा आपल्याला गोळी द्यायला, ते आपल्या मागं मात्र कायमची गोळी लागते. मग त्यावेळी त्याला राग आला तरी हरकत नाही, मी खात नाही म्हणजे खातो, खाणारच नाही मी. पथ्याप्रमाणे मी त्या ठिकाणी राहतो. समजा राग आला तर येऊ द्यायचं, काही बिघडच काही नाही. आणि खायचं का न खायचं हे कोण ठरवतंय? तर उत्तर माझ्यावर आहे, ती कुणी काही त्या ठिकाणी करू शकत. असंच जा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की सूक्ष्म देह फार मोठा शक्ती संपन्न आहे. शक्ती सगळी त्याचीच आहे. आपण जे व्यवहार आपले चालले, पळापळी धावपळ, जी जी विचार करण्याची शक्ती, ज्या ज्या ज्ञान मिळवतो आपण इंद्रियाधिकानी, तेव्हा इंद्रियाधिकांना जी काही प्रेरणा मिळते, मग ज्ञानेंद्रिय असो कर्मेंद्रिय असो, या सर्व गोष्टींना जी काही मिळते प्रेरणा, ही सगळी सूक्ष्म देहातून मिळते असं झालं. आणि या सूक्ष्म देहावर नियंत्रण करणारं कोण आहे? तर स्थूल देह आहे. म्हणून स्थूल देहाचं महत्व आहे की जो आता मला प्राप्त आहे, जन्म झालाय आणि मृत्यू निश्चित आहे, हा मधला काळ आहे आणि हा स्थूल देह आहे. मग या स्थूल देहाचं इतकं मोठं महत्व आहे की इतक्या मोठ्या अफाट शक्तीला, अफाट शक्ती सूक्ष्म देह म्हणजे सामान्य समजायचं, थकत नाही कधी. तो मन कधी थकतं? कितीही पैलवान माणूस असो, 100 मैल पळत गेला, थकल का थकत नाही? तरी पळतो, थकतो. हा आपल्याला तर प्रदक्षिणही होणार नाही, तो 100 किलोमीटर जाईल चालत, पळत जाईल, ताकद येते तिथपर्यंत जाईल, पण थकल का नाही? त्याचं उत्तर आहे थकतोच. कितीतरी मर्यादा आहे त्याची, एवढाच त्याचा अर्थ. पण मनाला मात्र आपल्याला अनुभव आहे की मन कधीही थकत नाही, कधीच थकत. किती पळायचं तेवढं पळत राहत आणि कितीही पडलं तरी तिचे पाय दुखत नाही. त्याचा विचार करण्याची शक्तीला काही त्या ठिकाणी परिणाम होत नाही, म्हणजे काही परिणाम होत नाही. दगड आहे, दगड नाही ते फार मोठे दगड आहे म्हणजे दगडासारखा परिणाम होत नाही त्याच्यावर. मग ती मनाची त्या ठिकाणी प्रचंड शक्ती, चित्ताची प्रचंड शक्ती, बुद्धीची प्रचंड शक्ती, शक्ती ही सगळी. आणि आतमध्ये फार सृष्टी निर्माण करू शकतो ना. शास्त्र असं सांगतं भगवंताने किती निर्माण केलेली सृष्टी, जेवढी सृष्टी बाह्य निर्माण केली तेवढी सृष्टी निर्माण करण्याची ताकद थोडं स्पष्ट सांगतो. सप्त धातूंमध्ये तेवढी ताकद आहे, लक्षात ठेवा. तेवढी सृष्टी निर्माण करणे, जेवढे ब्रह्मांड निर्माण झाले, जेवढे जीव निर्माण झाले, तेवढे जीव निर्माण करण्याची ताकद सप्त धातूंमध्ये, म्हणजे या शरीराच्या ताकदीमध्ये ती आणि त्याची प्रेरणा पूर्ण असणारी म्हणजे सूक्ष्ममध्ये की तिथं महाकुंडलिनी शक्ती विद्यमान आणि एवढी मोठी ताकद आहे प्रचंड. म्हणजे ती काही सामान्य ताकद नाही. जेवढं ईश्वराचं सामर्थ्य तेवढं माझं सामर्थ्य, मी तेवढं निर्माण करू शकतो. फक्त ही शक्ती जागृत नाही एवढंच त्या ठिकाणी आहे. माझे काम आहे, कर्म आहे, काही अज्ञान आहे, त्या सगळ्या गोष्टी, काही दोष आहेत की ज्याच्यामुळं हे सगळं अवरुद्ध झालं. पण ताकद मात्र एवढी, शक्ती मात्र त्या ठिकाणी तेवढी, असं त्या ठिकाणी एकंदर अर्थ. म्हणून या अशा प्रचंड शक्तीच्या सूक्ष्म देहाला की जो अनादी आहे,
आणि जोपर्यंत मी ब्रह्मज्ञान संपादन करत नाही तेव्हा मी ठरवत नाही सूक्ष्म देहाचा बाध व्हावा, नष्ट व्हावं, हे मी जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत मी किती दिवस अनंत काल असं तुझा अर्थ एकदा मिळालंय आणि अनंत काल चालतच आहे. अनंत येऊन भटकून येईल, कुठेही घेऊन जाईल, पण ते त्या ठिकाणी संपत नाही. थोडक्यामध्ये इतकी महाप्रचंड शक्ती अपंचीकृत पंचमहाभूतामध्ये म्हणजे त्याच्या सत्वांशाने निर्माण झालेल्या अंतःकरण वा सूक्ष्म देह की ज्यामध्ये सत्व रज तम तिन्ही पण गुण आहेत, त्या सूक्ष्म देहाची ही ताकद आहे. आणि या ताकदीला किंवा या प्रचंड शक्तीला कोण त्या ठिकाणी रोखून धरतंय? मी देह, स्थूल देह तो रोखून धरतो, सरळ थांबवतो. नाही थांबायचंय, नाही मी थकलोय झोपतो. मन झोपायचं म्हणत नाही, मी ठरवतो मला झोपायचं, झोपतो. नाही मला जेवायचंय, जेवतो. नाही मी आत्ता नाही जेवणार. काही सूक्ष्म देह करू शकत, माझ्यावर अवलंबून आहे सगळं. मी जे ठरवण या स्थूल देहाच्या माध्यमातून ती गोष्ट त्या ठिकाणी एकंदर होईल. यांना गडबड कुणाला करता येते. ताकद इतकी असू नये म्हणजे एवढ्या मोठ्या ताकदीला नियंत्रित कुणी केलेले? या देहाने केलेले. त्यामुळं या देहाचं अत्यंत महत्त्व लक्षात ठेवायचं. कारण हा आत्ता आहे, कधी जातो माहीत नाही. आणि हा जर गेला तर नियंत्रण कोण करणार? सूक्ष्म देहावर नियंत्रण कोण करणार? बांध आहे पाण्याचा, खूप जलसाठा आहे आणि बांध आहे. तो बांध फुटला तर नियंत्रण कोण करणार? कारण नियंत्रण त्या ठिकाणी एकंदर करता येत नाही. प्रचंड पंचमहाभूतातलं आप नावाचं भूत आहे, महाभूत म्हणजे पाणी. आणि पृथ्वीपेक्षा त्याची ताकद मोठी. पृथ्वी लहान कार्य आहे आणि त्याचंही कारण म्हणजे पाणी आहे. सगळ्यांना नष्ट करून टाकतं ते, एक क्षणामध्ये नष्ट करून टाकतं. ते पाण्याची ताकद आहे प्रचंड. तेव्हा याला नियंत्रण करणार कोण? सूक्ष्म देहाला नियंत्रण करणार कोण? जर हा देह गेला तर म्हणजे मी मृत्यू पावल्यानंतर मग माझा नियंत्रण करण्याचं काम संपलं माझं. आता तो सूक्ष्म देह जिकडं जाईल तिकडं मी जाईल. तो मला जिथं भटकवायला लावेल तिथं मी जाईल. जिथं मला नरकात नाही, हा नरकात जायचं नरकात घेऊन जाईल. आड मार्गाला घेऊन जायचं, आड मार्गाला घेऊन जाईल. काही अदृश्य योनी आहेत, तिथं नेऊन सोडायचंय, तिथं तो त्या ठिकाणी नेऊन सोडत. प्रेत पिशाचादी ते काही आहेत तिकडं तो मला घेऊन नेऊन सोडत. म्हणजे कुठंही मला जाण्याची वेळ येईल. आणि हे नेऊन काय करेल? तो फक्त दुःख देईल, बाकी काही करणार. दुःख होत राहील, बाकीचं काही. जे जिवंत असताना दुःख नव्हतं ते मृत्यूनंतर अति दुःख त्या ठिकाणी निर्माण. आत्महत्या करणारी लोक समजतात की मला अति दुःख आहे म्हणून आत्महत्या करतो, लिहून ठेवतात. शास्त्र सांगतं ज्यांनी आत्महत्या केली त्याला कितीतरी अनंत पटीने दुःख त्या ठिकाणी निर्माण होतं. म्हणजे पहिलं दुःख बरं मानायची वेळी जे जिवंतपणात होते, नंतरचं दुःख भयंकर आणि नंतर पुन्हा गती नाही, सारखं दुःखच चालतं. मार्गच त्या ठिकाणी एकंदर मिळत. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की असा प्रचंड असणारा जो सूक्ष्म देह आहे तो कुणाच्याही ऐकिवात नाही. या मार्गाने मला घेऊन चल, नाही घेऊन जा, तो आता ऐकत नाही. स्थूल देहातून बाहेर पडलो ना, आता ऐकत नाही. आता तो त्याच्या पद्धतीत जाईल, त्याच्या कर्माप्रमाणे त्या ठिकाणी घेऊन जाईल असा त्या ठिकाणी. आणि मार्ग जो उत्तम आहे त्याच्या जवळून जाईल, पण त्या मार्गावर त्याला जाऊ देणार, म्हणजे आपल्याला जाऊ देणार.
ह्याला म्हणायचं अनियंत्रितता. आणि ही अनियंत्रितता असल्यामुळं आणि कळली तरीही मी काही करू शकत नाही, कारण माझा ताबाच नाही. त्याचा सुटलाय माझ्या हातात, बाण सुटलाय, त्याला मी असं काही करू शकत नाही. लाख वाटलं की यांनी लागू नये, सोडलाय ना तू, लागणार, त्याला काही इलाज. हे जसं व्हावं तसं आगतिकता निर्माण होईल. आणि ही आगतिकता निर्माण झाल्यावर ते माणूस अधोगतीला जाईल कुठेही. मग याच्यावरही मला नियंत्रण मिळवायचंय. स्थूल देह असो अथवा नसो, पण सूक्ष्म देहावर मला नियंत्रण मिळवायचं आणि योग्य मार्ग मला मिळाला पाहिजे. हे काम कोण करतं? त्याचं उत्तर फक्त आणि फक्त सद्गुरूच करू शकतात, बाकी कोणी. त्याला नियंत्रण करण्याचं काम मृत्यूनंतर ही गती आहे. त्याला अन्य मार्ग सापडूच देत नाही, याच मार्गाने जावं लागेल. आणि ती बळजबरी किती आहे? जरी अन्य मार्गामध्ये जाण्याची वृत्ती असली तरीही तिथं मी जाऊच शकत नाही, कारण तो गुरूंचा आदेश नाही. या मार्गाने जा, याच मार्गाने जावं लागेल. इच्छा नसली तरी बलात्काराने का होईना आपल्याला उत्तम गती घ्यावीच लागते. त्याला काहीच नाही. म्हणजे सूक्ष्म देहावर नियंत्रण करणारी आणि नियमित त्याला करणारी, नियमित एक योग्य दिशा देणारी कोण आहे? सद्गुरू. बाकी कोण? सद्गुरूच नाही. आणि ही गोष्ट कुठेही त्या ठिकाणी एकंदर होत नाही व्यवहारामध्ये. फक्त हे सद्गुरू करतात. का करतात हा एक प्रश्न. का करतात? किती दक्षिणा दिली त्यांना म्हणून करतात. दक्षिणा आपण देतो म्हणून करतात. त्यांना जेवायला देतो म्हणून आपण करतात. मग कशासाठी करतायत? ते सद्गुरूंना काम नव्हतं म्हणून करतायत, असं काही आहे? त्याचं उत्तर असं आपल्याला त्या ठिकाणी काही चिंतन करता येतं. आपण या गोष्टीला काही देऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही असं त्या ठिकाणी. सूक्ष्म देहाचे डॉक्टर आहेत, स्थूल देहाचे डॉक्टर. कोरोना काळ आला की झालं, 5 मजली इमारत उभी करतात लगेच, त्याला काही वेळ लागत नाही. एक सूक्ष्म देह, आपली स्थूल देह, सामान्य रोग झाला आणि दवाखान्याची पायरी आपण चढली की विचारायचं कामच नाही, पैसे फक्त ओतायचे असतात. ते म्हणाल ते होच म्हणावं लागतं, त्याला काही इलाज. अगदी स्वच्छ बोलायचं म्हणजे तो शब्द वापरत नाही, उघडं होण्याची वेळ येते ना, आलेली पाहिजे लोक. घाबरून टाकून झालं ते उघडच होतं. आयुष्यभर जे काही मिळवलंय सगळं चटकीने घालवून त्या ठिकाणी बसावं लागतं. या स्थूल देहाच्या सूक्ष्म देह तर फार मोठा आहे. त्याच्यासाठी आपण काय देऊ शकतो? त्याचं उत्तरही काही देता येत नाही. मग काय करावं लागतं? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवीचे माथा हेची भले. ते म्हणतात तुम्हाला काही कळत नाही, पाया पडतो एवढंच मला आता कळतं, बाकीचं काही कळत नाही. जे काही उपकार केलेले तरी त्या उपकाराची परतफेड होणं शक्यच नाही. पण चित्तामध्ये कृतज्ञतेचे संस्कार ठेवून त्या पद्धतीमध्ये फक्त नमस्कार करणं हीच कृतज्ञता त्या ठिकाणी एकंदर व्यक्त करू शकतो, असं महाराज या ठिकाणी बोलले. ज्ञानेश्वरीमध्ये ही गोष्ट प्रतिपादन केली. तेव्हा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की सद्गुरूंचं ते सामर्थ्य आहे, की गती देण्याचं सामर्थ्य आहे, मृत्यूनंतर गती देण्याचं सामर्थ्य. हे सामर्थ्यासाठी काय करतात? जातात अजून त्याचं उत्तर आहे. मग त्याचे काही मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये एक मंत्रयोग हा मार्ग आहे. म्हणजे काय देतात? परंपरेने प्राप्त असलेला मंत्र देणं.
हा त्या ठिकाणी एकंदर काम करतात, मंत्र देतात की जो आदिनाथापासून आलेला आहे तो मंत्र त्या ठिकाणी एकंदर त्यांना देतात. मंत्र एकच सगळ्यांना देतात का प्रत्येकाचा मंत्र वेगळा असतो, ही एक शंका असते. घ्यायचा कोणालाच नसतो, शंका असते आपली लोकांची. हा आपल्या मनात शंका राहू नये म्हणून उत्तर त्याचं ऐकायचं, कारण त्यांच्या शंकेचं आपण समाधान करू शकत नाही तार्किक लोकांच्या. आपल्या मनामध्ये शंका राहू नये तर त्याचं उत्तर आहे सिद्ध चरित्र गाथ्यामध्ये. याचं मी उत्तर दिलं. गुरुमंत्राचा ज्यावेळी प्रसंग आहे त्यावेळी चिदाकाशी एक तरंग उठला, मेघनाद उमटला गुंडाकारणे, असं शब्द प्रयोग केलेले. म्हणजे काय आहे, तुझ्यासाठी येते, संपला विषय. म्हणजे वेगळेच एक आहे, तर तू विचार करायचं कामच. तुझ्यासाठी मंत्र आहे, हा मंत्र तुझ्यासाठी, हा मंत्र तुझ्यासाठी. म्हणजे काय वेगळे काय आहे, तरी ही शंकाच घ्यायची नसते. मग एकच आहे, सांगायचं काय एकमेकाला, तुझं उत्तर आहे सांगायला हरकत नाही. फक्त तू गुप्त धन कुठं ठेवलंय तेवढं आम्हाला दाखव जगाला, आणि मग गुरुमंत्र सांग सगळ्या जगाला. दाखवतो पेटी उघडून नाही, पेटी उघडून कधी दाखवत नाही. गुप्त धन काय आहे, तिजोरीमध्ये काय आहे ते दाखवत नाही. तुला गुप्तधन दाखवावं वाटत नाही, ते गुप्तधन नाही. मग असाच दाखवतो. कोणी सांगितलं तुला दाखवायला? महत्वाचं हे दाखवायचंच नाही, नजर लागल. गुप्त धनाला जर दाखवलं नजर लागल, चोरी होईल, बरकत राहणार नाही, काही होतील, आपत्ती येतील मोठमोठ्या. तसं गुरुमंत्र जर मी कुणालाही सांगितला त्याचं सगळं सामर्थ्य संपलं एवढं लक्षात ठेवायचं. सामर्थ्य संपलं, जग किती पण करत बसा, काय त्याचा उपयोग आहे? शक्ती सगळी काढून टाकली, शक्ती आहे त्याच्यामध्ये, गुप्ततेमध्ये शक्ती आहे, लक्षात ठेवायचं. आणि प्रगट गोष्ट झाली, शक्ती संपली, शक्तीच त्या ठिकाणी एकंदर राहत नाही, असं झाला. म्हणून जी गोष्ट असेल मंत्र वगैरे किंवा मंत्र समान वा आपल्याला हितकारक सांगितलेली एखादी गोष्ट म्हणा, किंवा आपल्याला आपल्यासाठी म्हणून काही जपादिकांचं त्या ठिकाणी अनुष्ठान सांगितलेलं असलेलं जे काही असेल ते 50 लोकांना सांगायचं नसेल, लक्षात ठेवायचं. मी थोडं उघड बोलतोय, फुकट बोलतो आणि उघड बोलतोय, म्हणजे गुपचूप बोलायला पाहिजे, काहीतरी घेऊन मग बोलायला पाहिजे. पण आमच्या परंपरेप्रमाणे आणि माझ्या स्वभावाप्रमाणे ते फुकट बोलतो की या गोष्टी त्या ठिकाणी कुणालाही सांगायचं नसतं. मला सांगितलं ना, माझं माझ्या पुरतं आहे, ते सांगितलं तर काय होईल सांग, संपलं, तुझा विषय संपला, तुझा विषय संपला, त्यातली ताकद संपली, ते नष्ट झालं. ती गोष्ट त्या ठिकाणी नक्की आहे, लक्षात ठेवायची. म्हणून गुरुमंत्र हे कोणाला सांगायचं नाही. गुरुमंत्र माझ्यासाठी मला दिलाय, माझ्यासाठी तोंड उघडले, माझ्यासाठी परंपरेचं स्मरण झालंय, ही सामान्य गोष्ट नाही, असं झालं. त्यामुळं या सर्व गोष्टी होतात आणि त्याच्यातून गतीचा त्या ठिकाणी एकंदर विचार किंवा नियंत्रितपणा जो काही सूक्ष्म देहावर आहे तो त्यातून निर्माण होतो. म्हणजे ती एक शक्ती दिली मला. त्यामुळं कृपा करण्याची त्यांची पद्धत आहे. मंत्र योग, मग मंत्र सांग, हा योग आहे. विशेष काही कार्य असेल किंवा विशेष अधिकार असेल, शक्तिपात ही एक गोष्ट. का शक्तिपात? त्याचं उत्तर आहे, गुंडा महाराजांचं चिंतन करत असताना शक्तिपात ही गोष्ट मला सांगावीच लागते. आणि ही गोष्ट कुठलेही
गुंडा महाराज करणारे जे कोणी असतील ते सांगू शकत नाही. हे फक्त याच ठिकाणी सांगितलं जाईल. नाथ संप्रदाय याच ठिकाणी बोलला जाईल. शाक्त पंथ याच ठिकाणी बोलला जाईल. नाथ पंथाच्या अंतर्गत असलेला शाक्त पंथ, देवीलाही नियंत्रित करणारा शाक्त पंथ तू इथंच सांगितलं जाईल, दुसरीकडे नाही. हे कोणी घास नाही. थोडक्यात ज्याला धुराला उडवता येतो ती गोष्ट तो सांगू शकतो असं जा. कारण धुराला उडवता आला पाहिजे, सगळ्यात धुराला उडवता आला पाहिजे तेवढा. आणि वाटतं ती गोष्ट जर काय व्हायचं ते होऊ दे. या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी जसा दारोड असतो तसं त्या ठिकाणी एकंदर करावे लागतो. वाईट उदाहरण देतो तो, जसं कोणालाही किंमत देत नाही तसं काही साधना असे आहेत किंमतच द्यायची नसते कोणाला. मला सांगितलं मी कर, मला सांगितलं मी कर, संपलं. बाकीच्यांचा विचारच नाही, पटत नाही, जा चल निघून जा. कुठं जातो? आला होता ना, आता पुन्हा यावं लागतं. कधी यावं लागत? सूक्ष्म देहाने येशील, चल फुल देह गेला जाऊ दे, सूक्ष्म देहाने यावं लागत. आणि गुंडा महाराजांची सेवा करावीच लागते, सोडत नाही. निदान माझं आयुष्य तरी असं आहे, यावंच लागतंय. आला सरळ ये, नाही आला मेल्यावर तू इथंच येतोय, आल्याशिवाय गतीच नाही. ही ठरलेली गोष्ट आहे. आणि मगच आमच्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत असं नाही तोपर्यंत. तेव्हा शक्तिपात योग हा एक महाराजांचा खास योग आहे आणि तो जबरदस्त. सामान्य लोकांसारखं नाही आहे हे शक्तिपात. उगेच काहीतरी उठवायचं असं असं करत बसलं असलं नाही, अंगात झालं अमुक आलं तसलं काही नाही. फार मोठी शाक्त प्रणाली आणि हात घातलेला आहे तो फार मोठ्या ठिकाणी हात घालावा. महाकुंडलिनी शक्ती म्हणजे काही कोणाच्या बापाची आहे काय? ती आतच आहे, कोणाच्या बापाची आहे काय? तिला उठवण्याचं सामर्थ्य म्हणजे सामान्य नाही काय? नाही, सिद्ध नवे महासिद्धांचं ते सामर्थ्य. आणि ते त्याला गती त्या ठिकाणी एकंदर देत आहे आणि त्याला त्या ठिकाणी जागृत करतात. जेवढी आवश्यक आहे तेव्हा जेवढं झेपेल तेवढी त्या ठिकाणी एकंदर जागृत करतात. शक्तिपात जर तीव्र झाला तर कदाचित देह राहत नाही, मरतो दणक्याला. शक्तिपात केला की मरतोच, इतका तो तीव्र आहे. वाटेल ती गोष्ट त्या ठिकाणी बोलते. महाकुंडलिनी ना, देवी ना, सगळ्या देवी जेवढ्या काही जगामध्ये आहेत ह्या सगळ्यांचं अधिष्ठान आहे. तिथून शक्ती आहे सगळीकडे. तीच कुंडलिनी, तिला उठवायचं आणि तिला गतीला लावायचं. ने या जीवाला गतीला ने असं त्या ठिकाणी तिला सांगायचं. किंवा या काही सामान्य गोष्टी नाही. ते गुंडानाथांसारखे महासिद्ध ती गोष्ट त्या ठिकाणी एकंदर करू शकतात आणि ते अनुभव आणून देतात. मंत्रयोगाने अनुभव यायला दीर्घकाल द्यावा लागतो, मग येतात अनुभव. आणि शक्तिपाताने ताबडतोब अनुभव येतात. ताबडतोब म्हणजे त्या क्षणाला लगेच सुरू होते प्रक्रिया सुरू होते. त्याला काही विचार, लगेच वैचारिक बदल, लगेच वृत्त्यांचा बदल. मन कुठे गेले हा स्थिर, लगेच एक क्षणात सुरू झालं. विचारसरणी बदलली, लगेच इकडं चाललो की लगेच इकडं चाललो, पश्चिमेत चाललो लगेच पूर्व, प्रपंचात चाललो लगेच पारमार्थ, इकडं आसक्ती भयंकर, लगेच काडी लावून मोकळा. एक क्षणात, हा एक क्षणात इतकं त्या ठिकाणी एकंदर सामर्थ्य निर्माण होतं असं झालं. पण अधिकार बघून, कर्म बघून हा त्या ठिकाणी महाकुंडलिनीचा साक्षात योगी दिला जातो. किंवा योगी पुरुष मंत्र माध्यमातून
कुंडलिनी योगच देतात. हळू 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 चालले. शनै शनैहि उपरमे बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतये. हळूहळू हळूहळू चाललेलं चालते. जन्म लागतो, सन्मार्गाला त्या ठिकाणी लागतो, प्रवृत्ती त्या ठिकाणी बदलते, गुणांतर होत राहतं. रजोगुणी आहे, सत्वगुणाकडे कल वाढत राहतो. रजोगुणीच आहे पण सात्विक माणसं आवडतात. झालं, थोडं कल निर्माण झाला. वेगळा दोस्ती करतो चांगल्या माणसं, हा वाईटच आहे. अजून वाईटपणा सोडलेलं नाही, पण चांगल्यांची संगती करावी वाटते, त्यांच्यामध्ये बसावं वाटतं. म्हणजे वाढ झाली, वृद्धी झाली, पायरीवरची आली असं या ठिकाणी चिंतन करावं लागतं. ते कशाचं सामर्थ्य, मंत्रयोगाचं हळूहळू हळू त्या ठिकाणी सामर्थ्य. म्हणजे मंत्रयोग कुंडलिनीवर आघात करत राहतो, सारखा थापटत राहतो, उठवतो. मंत्रयोग ही महासिद्धाच्या परंपरेतला सामान्य समजू नये, लक्षात ठेवा. तेच काम करू, हळूहळू आपल्याला झेपेल एवढं असं काम करू. आणि त्यानंतर हा शक्तिपात योग, तोही त्या ठिकाणी एकंदर योग. तेव्हा असं जे काही महाराजांचं उद्धार करण्याची काही रीत आहे वेगवेगळी. तंत्रामध्येही तंत्रार्थ हा असं सद्गुरूंचं एक वर्णन आहे. हे तांत्रिक पण आहे. तांत्रिक म्हणजे काय, म्हणजे तंत्र म्हटलं की दिसकायचं काही काम नाही. तंत्र म्हणजे एक नियम आहे आणि त्या नियमाने विशिष्ट परिस्थिती निर्माण करणं एवढंच फक्त काम असतं. बाकीचं काही चटकीने निर्माण करणं ती परिस्थिती. अमुक दुःखाचा भोग मला 15 वर्षानंतर आहे. 15 वर्षानंतर कोणत्या परिस्थितीमध्ये मला भोग होईल, माझी वृत्ती त्यावेळी कशी असेल, परिस्थिती माझी कशी असेल, आजूबाजूला माझ्या कोण कोण असतील, हे सगळं आहे ना वातावरण गृहीत धरावं लागेल. मग मला दुःख होईल. मग ते दुःख 15 वर्षानंतर होणार आहे. आत्ता मी भोगून मोकळं करतो, तर ती परिस्थिती मी आत्ता निर्माण करतो ना, 5 मिनिटात निर्माण करतो ती परिस्थिती. म्हणजे दुःख तुला होईल ना, या परिस्थितीत होणार दुःख, मग ती परिस्थिती मी आत्ता निर्माण करतो. कोणाचं सामर्थ्य, तंत्राचं सामर्थ्य, लक्षात ठेवा. भोग संपलं, हटकेने थोडस गोड बोलतोय मी, तिकडे कोणाच्या बापाला समजणारी गोष्ट नाही. लाख ग्रंथ वाचूनही समजणार सापडतच नाही कुठे, ग्रंथा व्यतिरिक्त नाही. पण गूढ आहे ते सापडणार कुठे. पटकीने मोकळं करायचं काम आहे तंत्रविद्येमध्ये. तंत्र म्हणजे काही सामान्य नाही, लगेच मोकळं करायचं काम. त्याची दुःख बघ, हा अटळ दुःख आहे, मग बघ आणि संपून टाक. नाही म्हणजे 25व्या वर्षी, 25 वर्षानंतर आहे, कोणाला वेळ आहे, आत्ता भोगन मोकळं कर. सुख आहे ते आडवं येणार आहे मागे. मग आता काय, आत्ता सुख देतो, चल मोकळं करतो. ते दुःख निर्माण होण्यासाठी काय करावं लागेल, काहीतरी निमित्त लागेल ना. हा मग आम्ही निमित्त त्या ठिकाणी एकंदर करतो. काय करतो कोण, आता ते मात्र मी बोलत नाही आत्ता, तत् नाही विचारलं, पण आत्ता बोलत म्हणजे ते न समजणारी गोष्ट, म्हणजे विपरीत अर्थ डोक्यात येईल म्हणून मी ती गोष्ट बोलत. परिस्थिती आम्ही निर्माण करतो. कशी निर्माण करतो, जसा मार्ग सापडेल तशी करतो. जसं मार्ग सापडेल तसं. त्याला काही त्या ठिकाणी उष्ट खाल्ल्याने मला दुःख होणार आहे, चल तुला उष्टच खायला सांगतो. हा आदेश कोणाचा, गुरूंचा. खा उष्ट, उष्ट खायला सांगतात. शूद्राचं उष्ट खायला हा सांगतो, तर त्याशिवाय आता तुझं दुःख होतच मग का असं गुरु एकदम सांगतात. काहीही काही म्हणल्यानंतर विषय सांगतो.
तसं सांगतात. का सांगतात? दुःख भोग तुझा पुढचा आम्ही आत्ता काढायलो, निमित्त आम्हाला पाहिजे. आणि तुझ्या बापाला आणि पिढ्याला तुला निमित्त माहीत नाही कोणचं आहे. तुला बरोबर त्या ठिकाणी ते ती परिस्थिती निर्माण करतो, संपवतो प्रारब्ध आणि पुढे घेऊन जातो. ते तंत्रार्थ. आणि यामध्ये अत्यंत तज्ञ असणारे म्हणजे गुंडावतात. सर्व तंत्र स्वतंत्र. अजून ही गोष्ट वेगळी. काही तंत्र जे ते शास्त्राने सांगितले आणि सर्व तंत्र स्वतंत्र या शब्दाचा अर्थ असा आहे, हे तंत्र स्वतः नाद निर्माण करतात की जे नाही कुठंच नाही, पुस्तकात नाही, कोणात प्रचलित नाही, जगामध्ये कुठं सापडायचं नाही. ते नवीन निर्माण. यांनी सांगितलेला मंत्र यांनी नवीनच निर्माण केले. शाबर मंत्र निर्माण झालेले गोरक्षनाथापासून नाही, कुठे नाही, त्यांनी निर्माण केले. कशाचा काही संदर्भ माहीत नाही, अर्थ कळत नाही. हे मन विंचू उतरतो. आता त्याला काय करायचं? त्यांनी ठरवलंय अमुक कर, येते वस्तू परत. गतन नसतांच्या लब्धती मिळते. स्वतः निर्माण केलेली. याला म्हणायचं सर्व तंत्र स्वतंत्र. इच्छा असं केलं की असं होईल, चल त्यांनी ठरवलं. ते कोणाच्या बापाला त्या ठिकाणी एकंदर कळत नाही काय केल्यावर काय होतं, ते माहीतच असा अर्थ. तेव्हा सांगण्याचा हेतू असा आहे की हे सर्व तंत्र स्वतंत्र आहे. तंत्र मुख आहे की जे शास्त्राने गुरूंचं वर्णन केलं. घूर्णित लोचना बघतात निरखून, कारण घूर्णित लोचन म्हणतात. काय होतं त्याच्याने? अज्ञानाचा नाश होतो. घूर्णित लोचना हे सद्गुरूंचं त्या ठिकाणी एकंदर वर्णन अत्यंत कटाक्ष टाकतात. एकदम एक क्षणात सारखं बघत वाटायचं, एकदा बघितलं तर अज्ञानाचा नाश होतो त्यांच्या दृष्टिक्षेपाने. तेव्हा हे गुरूंचं त्या ठिकाणी सामर्थ्य प्रतिपादन केलं. तेव्हा ही या ज्या काही गोष्टी गतीचा, मोक्षाचा विचार, ज्ञानमार्गाचा त्या ठिकाणी विचार, दुःखातून बाजूला पडण्याचा विचार, हे विचार फुकट कोण सांगणारी, बरं विकत कुठं मिळणारी, ही काही होतच नाही. म्हणजे कोण काम करते? गुरुनाथ करतात. कसं करतात? काही नाही, केवळ दयेने करतात एवढंच म्हणावं लागतं. कृपया, केवळ कृपा करतात, बाकीचं काही नाही. कृपा त्या ठिकाणी एकंदर करतो. आपण देऊ काही शकत नाही. मग असं काय केलं पाहिजे? काहीही आपण देऊ शकत नाही. तर ज्या कोणी व्यवहारामध्ये जिथं जे नाही अशा शिव्या फक्त गुरुला द्यायच्या आहेत. चालतंय? ज्या नाहीतच कुठं शिव्या, तर नवीन निर्माण करायचे आणि द्यायचे गुरुला. असं करायचं नाही. तर शास्त्र सांगतं की अशा सद्गुरूंना त्या ठिकाणी शिव्या नाही, ओव्या पण नाहीत. मग काय कर? कृतज्ञता भाव व्यक्त कर, बाकी काय करू. ती पौर्णिमा वर्षातून एकदा. आणि सगळ्यांची गुरु ज्यांना जी परंपरा मिळाली ते धन्य. आणि ज्यांना परंपरा नाही किंवा ज्यांनी कुणाचं कुठल्या परंपरेची दाद झालीच नाही, त्या सगळ्यांची गुरु डोक्यावर आहेतच. व्यास मान नाही तर न मान आहेतच तुझ्या डोक्यावर. आणि गुरु असल्याशिवाय प्रपंचही नीट होणार नाही. लक्षात ठेवायचं, होतच नाही प्रपंच. एक फक्त विषयाचं तोंड काढतो आणि थांबतो, म्हणजे तुझा विस्तार करत नाही. हे चक्र आहेत आतमध्ये, षटचक्र आहेत. आणि प्रत्येक चक्रावर एक एक देवत आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, जीवात्मा, परमात्मा
श्री गुरु हे दैवत असतात. मग जसं दैवत आहे, चक्र 6 आहे, तसं लक्षात ठेवायचं एकेका चक्रावर एक एक गुरु पण आहेत. प्रल्हाद, प्रल्हादानंदनाथ, वशिष्ठा सकलानंदनाथ, वशिष्ठानंदनाथ, क्रोधानंदनाथ, सुखानंदनाथ, बोधानंदनाथ, ध्यानानंदनाथ आणि बोधानंदनाथ, हे 7 नाथ पण. म्हणजे त्या देव आपल्या शरीरामध्ये गुरु आहेतच. मग तुम्ही प्रपंच करत असतानाही हे चक्र सक्रिय होत आहेत आणि तुम्हाला आनंद मिळतो. म्हणजे आनंद मिळत नाही. कोणता आनंद? खाल्ल्यावर आनंद वाटतो ना, मग तो आनंद ही गुरु आहेत म्हणून मिळतोय. झोपल्यावर आनंद वाटतोय ना, मग ती गुरु आहेत म्हणून आनंद मिळतो. म्हणजे जो प्रापंचिक दारू, आता ती जाऊ दे, दारू पिल्यावर आनंद होतो, तेही गुरु आहेत म्हणून आनंद. आनंद म्हणजे की गुरु आहेत. आता ज्याचा तो अधिकार आहे, सामान्य गुरु आहेत. हे शरीर नित्य सिद्ध असणारे गुरु आहेत. मग तुम्ही त्यांचं काही माना नाही तर न माना, उपकार करा, माना नाही तर न माना, आहेत. त्यांच्याशिवाय तुमची संगतीच लागत जीवाची. जीव जिवंतच राहू शकत असं जात. हे नित्य गुरु. तेव्हा सांगण्याचा हेतू असा आहे की गुरूंशिवाय कोणताही जीव राहू शकत, मंत्राशिवाय कोणताही जीव राहू शकत नाही. मग सोहम योग लावलाय माग, मान नाही तर न मान, आस्तिक नास्तिक काही असते. श्वास घ्यावा लागतोय ना, मग सोहम सोहम चालू मंत्र. मंत्राशिवाय राहताच येत नाही, गुरूंशिवाय राहताच येत नाही. मग गुरु आहे. शक्तीशिवाय काही करताच येत नाही, शक्ती आहे. हे सगळं आहे. फक्त हे सामान्य रूपात मिळालंय. विशेष रूपामध्ये कुठल्या तरी परंपरेशी संबंधित होऊन, किंबहुना सद्गुरुनाथांसारख्या परंपरेशी संबंधित होऊन याचे अनुभव येतील. विशेष रूपात सामान्य आहे पण विशेष केलं पाहिजे ना, मग त्याची किंमत होईल. अग्नी लाकडामध्ये सामान्य आहे, काय करतोय काही कळत नाही. विशेष झाल्यावर जाळकोने काळी उरो नेदी असं महाराज सांगतात. काळी पण उरू देत नाही, सगळं जाळून भस्म होत. तसं विशेष रूप त्या ठिकाणी झालं पाहिजे असं झालं. आणि विशेष रूपाचं काम त्या ठिकाणी सद्गुरू करतात. काम एवढंच आहे, कृतज्ञतेने राहणं, उपकाराचे स्मरण करणं. तर माझा उपकार झाले याचं स्मरण करणं हे त्या ठिकाणी एकच महत्वाचं काम. त्यासाठी व्यासकर गुरु आहेतच आणि आपली परंपरा हे सगळं त्या ठिकाणी एकंदर मानणं. परंपरेची अर्थातच एकनिष्ठ भाव तर असलाच पाहिजे. असं एकनिष्ठ भाव तर असलाच पाहिजे. त्याच्यात निज जनातील मंगल काय सांगायचंय? निज जन म्हणण्यात एकनिष्ठ भाव सांगायचा आहे. करतात, सुखकारक करतात, पण निज जनातील मंगल हे गुरूंचं वर्णन. जे स्वतःचे म्हणजे एकनिष्ठ भावाने त्यांचं मंगल करतात. कारण जगाची माझं कर्तव्य नाही, जे माझे त्यांचं फक्त मी त्या ठिकाणी एकंदर पाहणार. बरोबर का तुम्ही? बरोबर आहे. तुम्ही पुढं गेला तर उद्धार होईल. जो जो पुढं जाईल त्याचा उद्धार होईल. मला सन्मुख जावं लागेल ना, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये मला जावं लागेल ना. नाही पांडुरंग असला तरी येईल इथं. तू एवढा मोठा भक्त आहे का? असं आहे, तू एवढा मोठा येतो, मग तुझ्यासाठी येतो का? त्या यांचं वर्णन आहे सावता माळ्यांचं, तिथं जवळ आहे, सुंदर ठिकाण आहे सावता माळ्याला. तर सुरू होते उत्सव त्यांचा. ते कधी झालं नाही पंढरपूर.
आहे किती, एक 20 किलोमीटर इथे. आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखा भाव आहे तिथे त्या मंदिराचा. कधी तुम्ही गेलं की प्रसन्न वाटेल असं मंदिर आहे. ते कधीच आयुष्यभर आलं शेवटी देवाला तिथून जावं लागतं असं येतील. मग तू त्या आहे घेत असा, मग मलाच जावं लागेल तिथं. सन्मुख त्यांच्या मला जावं लागेल असं जात. आणि जो सन्मुख येईल त्याचा उद्धार होईलच असं जात. जगातलं नाही, जगाचा उद्धार करावा. येऊ दे ना जग समोर, समोर येऊ दे ना. जग समोर आलं जगाचा उद्धार करतील, तू आला तुझा उद्धार करतील असं त्या ठिकाणचं आहे. म्हणून एकनिष्ठ भाव तर आपला असलाच पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. त्याच्याशिवाय या गोष्टींचे अनुभव येणार नाही. परंपरेने जे नियम सांगितले त्या नियमामध्ये कमीत कमी राहावंच लागतं. मग काही ना काहीतरी कुठंतरी मार्ग सापडत राहतात आणि अनुभव येत राहतात. आपल्या अनुभवाची पडताळणी आपण करावी लागते अंतर्मुख होऊन. तो खरोखरी मला अनुभव आले, कोणामुळे आले म्हणजे चिंतन त्या ठिकाणी करायचं असतं. आणि शेवटी उत्तर निघतं. भावना थोडी असेल तर उत्तर निघते नाही, गुरूंचं मुळाने असं कुठंतरी आपल्याला लक्षात येतं. आणि ते विधी म्हणून हा असं पौर्णिमेचा त्या ठिकाणी निर्णय केला. धर्मदर्शन करा, पूजन करा, सद्गुरूंचं स्मरण करा आहे त्या ठिकाणी, मानसिक त्या ठिकाणी ध्यान करा. आणि त्यांनी सांगितलेलं काय आहे आणि मी कसं वागलो आत्तापर्यंत त्याचंही स्मरण करा. ती गुरुपूजन असेल, कारण कृतज्ञता आहे असा या ठिकाणचा एकंदर भाग. तेव्हा आपली जी काही परंपरा आहे महाराजांची ती एका श्लोकामध्ये आणि एक ओवी केली. त्या ओवींमधून ही गोष्ट सांगितली जाते. आधी मच्छिंद्र गोरक्षणात गहिनी निवृत्ती ज्ञाननाथ देव चुडामणी गुंडानाथ नमन महासिद्धोनाथ. 9 संख्या आहे त्यांची. आणि या नवनाथांच्या 9 संख्येमध्ये गुंडा महाराज लक्षात ठेवायचे. 9 संख्या. नवनाथ म्हणले की 9 ही ठरलेली संख्या, कोणालाही ठरवून का गुंडानाथाला धरलं 9 संख्या. 9 मध्येच गुंडा महाराज येतील, 10 मध्ये किंवा 9च्या बाहेर 9वी संख्या ठिकाणी गुंडा महाराज येतील. आणि ते मुख्य स्थान असतं. तसं पंचायतनामध्ये आपली कुलदेवता मुख्य, पण बाकीच्या सगळ्या संरक्षक म्हणा किंवा उपकारक म्हणा, आनंद देणाऱ्या म्हणा, त्या सगळ्या देवता आजूबाजूला आहे. तसं मुख्य स्थान राहील गुंडानाथांचं. आणि बाकी सगळे नाथ त्या ठिकाणी हे असते. असं यांचं चक्री भजन आहे असं जातात ते गुंडानाथ. त्यानंतर आदिपुरुषम गुंडाख्यम द्वितीयम लक्ष्मणं तथा नारायणं तृतीयं हि गुंडाख्यं चतुर्थकं पुनर्नारायण भारती गुरुस्तथा भारती अंबा गुरुस्तथा बंधनाशाय मोक्षाय चैतान्नवमी मुहुर्मुहु. अशी ही परंपरा माझ्यापर्यंत आली. असं ही महाराजांची कृपा आहे. त्या कृपेवर आपलं मी राहतोय. माझं फक्त एकच धोरण आहे. धोरण म्हटल्यापेक्षा एक सेवा मी करत राहतो. त्यांनी जे काही नारायण महाराजांनी मला नियम सांगितले ते नियम मी चुकू देत, म्हणजे माझ्या पद्धतीने मी करत राहतो ते नियम. आणि महाराजांचं एक व्रत याचिती ठामपणाने मला सांगावं लागलं. सगळं एकंदर विचारतो नाही पण सांगावं लागते उघड. याचित व्रत आहे ते मला जितकं शक्य आहे तेवढं मी महाराजांपासून जे स्मरण करून तेवढं माझं मी पालन करण्याचा प्रयत्न करतो. आणि महाराज ते पालन करूनही घेतात. कधी काही पडत नाही. संसार वाढत चालू असतं असं त्या ठिकाणी भाग.
तेव्हा त्या सर्वांचे उपकार आहे. सगळ्यांच्या चरणी नमन करून साष्टांग प्रणिपात त्या ठिकाणी करून प्रणिपात त्या ठिकाणी करून ही अखंड सेवा व्हावी अशी महाराजांची चरणी प्रार्थना करायची. जे या परंपरेचे अनुग्रहित आहे, महाराजांच्या मर्जीतले सर्वजण जे आहे त्यांना सुख समृद्धी, उत्तम गती, उत्तम विचार, मनस्थैर्य, बौद्धिक स्थैर्य, विवेक, वैराग्य, अनासक्ती या गोष्टी प्रपंचच आहे. प्रापंचिक मुंडा महाराज हे प्रापंचिक आहे. प्रपंचामध्ये राहूनच पण दुःखाचे बाजूला होत किंवा विचाराने तो त्या ठिकाणी प्रगल्भ होणं, ती या ठिकाणी म्हणजे ज्ञान संपन्न होणं, ती गोष्ट त्या ठिकाणी सर्वांना व्हावी, वैभव निर्माण व्हावं हे झालं पाहिजे. वैभव किंवा वैभव सर्वांना निर्माण व्हावं अशी सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना आणि तीच सद्गुरूंचा आशीर्वाद. तो एवढी ही भावना व्यक्त करतो आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबतो. कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमद सद्गुरु मुंडा महाराज की, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की, श्रीमद नारायण महाराज की, श्री सिद्ध सिंहासन की जय.